बुद्ध आणि गरीब शेतकरी एक मोठी बोधकथा। एकेकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावोगाव फिरत होते। ते जिथे जात असत तिथे लोकांना शांततेचा, प्रेमाचा आणि करुणेचा संदेश देत असत। एका गावाजवळ ते थांबले। त्या गावात एक खूप गरीब शेतकरी राहत होता। त्याचे नाव नंदू होते। नंदू दिवसभर शेतात काम करत असे, पण त्याचे जीवन खूप कठीण होते। पाऊस कधी जास्त पडत असे, कधी अजिबात पडत नसे। कधी पीक चांगले येत असे, कधी पूर्ण नाश होत असे। नंदू रोज विचार करत असे, देवा, माझं जीवन इतकं कठीण का आहे? शेतकऱ्याची चिंता। एक दिवस नंदू शेतात काम करत होता। सूर्य खूप तापला होता। घामाने त्याचे कपडे पूर्ण भिजले होते। तो थकून एका झाडाखाली बसला आणि म्हणाला, मी इतकं काम करतो, पण तरीही माझं दुःख संपत नाही। तेवढ्यात दुरून काही भिक्षू चालत येताना त्याला दिसले। त्यांच्यासोबत गौतम बुद्ध होते। त्यांच्या चेहऱ्यावर खूप शांतता होती। नंदू त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, महाराज, माझं जीवन खूप कठीण आहे। मला सांगा, सुख कसं मिळेल? बुद्धांचा प्रश्न। बुद्ध शांतपणे म्हणाले, तुझ्या आयुष्यात किती चिंता आहेत? नंदू म्हणाला, खूप आहेत महाराज। तो मोजायला लागला। पावसाची चिंता, पिकाची चिंता, पैशाची चिंता, मुलांच्या भविष्याची चिंता, आजाराची चिंता। तो बराच वेळ चिंता सांगत राहिला। बुद्ध हसले आणि म्हणाले, तुझ्या आयुष्यात 83 समस्या आहेत। नंदू आश्चर्यचकित झाला। तो म्हणाला, महाराज, इतक्या? बुद्ध म्हणाले, हो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 83 समस्या असतात। 84वी समस्या। नंदू म्हणाला, मग सुख कसं मिळेल? बुद्ध म्हणाले, तुझी खरी समस्या 84वी आहे। नंदू म्हणाला, ती कोणती? बुद्ध शांतपणे म्हणाले, तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात समस्या नसाव्यात। नंदू विचारात पडला। बुद्ध पुढे म्हणाले, जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत समस्या असतात। पण जर आपण त्यांना शांत मनाने स्वीकारलं, तर त्या आपल्याला त्रास देत नाहीत। शेतकऱ्याला समजलेले सत्य। त्या दिवसानंतर नंदूचा विचार बदलला। पाऊस पडला नाही तर तो घाबरत नसे। पीक कमी आलं तरी तो रडत नसे। तो म्हणायचा, ही जीवनाची समस्या आहे, पण मी शांत राहीन। हळूहळू त्याचे जीवन आनंदी झाले। गावातील लोक म्हणू लागले, नंदू आधी खूप दुःखी होता, पण आता तो नेहमी शांत असतो। बुद्धांची शिकवण। एक दिवस नंदू पुन्हा बुद्धांना भेटला। तो म्हणाला, महाराज, आता मला समजलं आहे। समस्या संपत नाहीत, पण मन शांत ठेवता येतं। बुद्ध हसले। ते म्हणाले, खरं सुख बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे। कथेचा बोध। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समस्या असतात। शांत मनाने त्या स्वीकारल्या तर जीवन सुखी होते। खरे सुख मनाच्या शांततेत असते।